आपण रोज देवाला दिवा लावतो, देवाची पूजा करतो, देवाला फुलं आणि पत्री वाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या न कळत आपल्याकडून पूजा करत असताना काही मोठ्या चुका होऊन जातात. शास्त्रानुसार एका देवतेला जी गोष्ट आवडते तीच गोष्ट इतर देवतेंच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य असू शकते, निषिद्ध मानली जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये हेच समजून घेणार आहोत व त्यात पुराणाचे संदर्भ देखील पाहणार आहोत की कोणत्या देवतेला काय वाहावे व काय वाहू नये. गणपतीला तुळस वाहू नये हे आपल्याला माहितीच असेल, पण का ते आपण समजून घेऊ. गणेश पुराण आणि पद्मपुराणामध्ये ते वर्ज्य सांगितले आहे. कथेनुसार तुळशीने एकदा गणेशाला लग्नाचा प्रस्ताव दिला, पण ब्रह्मचारी असलेल्या गणेशाने तो नाकारला. या वादात दोघांनी एकमेकांना म्हणजेच तुळशीने गणपतीला लग्न होण्याचा, गणपतीने तुळशीला शंखासूर ज्याला जालंधर देखील म्हणतात ह्या असुराशी लग्न होण्याचा श्राप दिला. आणि तेव्हापासून गणपतीने आपल्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा निषिद्ध केला. याचा एक अपवाद देखील आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जिथे 1.5 दिवसाचा गणपती बसतो, ह्या गणपतीला वाहणाऱ्या 21 पत्रीमध्ये तुळस देखील असते. भगवान शंकरांना चुकूनही केतकी म्हणजे केवडा वाहू नये. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. तेव्हा त्यांच्या समोर एक विशाल शिवलिंग म्हणजे अग्निस्तंभ प्रकट झाले. दोघांनी या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्याचे ठरवले. विष्णू खाली गेले आणि त्यांना अंत सापडला नाही हे कबूल केले. ब्रह्मा वरच्या दिशेने गेले, त्यांनाही अंत सापडला नाही. पण परतत असताना केतकीच्या फुलाला खोटी साक्ष देण्यास त्यांनी कबूल केले व या खोटेपणाला क्रोधित होऊन भगवान शंकरांनी त्यांच्या पूजेमध्ये केतकीचं स्थान न देण्याचे ठरवले.